नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज खूप महिन्याने मी ब्लॉग टाकत आहे कारण की वेळसुद्धा नाही मिळत मला कामामुळे। आणि जसं गावी येतो मी ब्लॉग रेकॉर्ड करतो, तर आज ब्लॉग रेकॉर्ड करण्याचं विशेष कारण म्हणजे आज आमच्या वनगुलू फॅमिलीचे कुलदैवताचे सोमवारचे उपवास आहेत आणि आपल्या सुधीरचं लग्नसुद्धा आहे, ते सुद्धा आपण दाखवणार आहोत। तर चला आज तुम्हाला आमचे वनगुलू फॅमिलीचा आज जो कार्यक्रम आहे तो तुम्हाला दाखवतो आणि संध्याकाळी हरिपाठ भजनसुद्धा आहे, ते सुद्धा आम्ही दाखवू तुम्हाला। तर आता माझ्यासोबत आला आहे मानव आता आपल्याला एका दगडीत आंबा पाडून दाखवणार आहे। पहिल्याच दगडीत पहिला आंबा पाडणार आहे। बघूया आता त्याचा किती नेम आहे। तो बोलतो की माझा अचूक नेम आहे, मी एका दगडीत किती आंबे पाडतोस? जेवढे असतील तेवढे आंबे पाडतो बोलतोय। तर चला आता बघूया, आहेत काय पिक्के आंबे आहेत काय, दाखवतेच। चला आता आपल्याला मानव दाखवणार आहे आंबा पाडून चांगला। तर या आंब्यावरचे आंबे पाडणार आहे आपला मानव आणि एका दगडीत पाडणार आहे आंबा। बघूया, पाड चल। ओ एका दगडीत 2 आंबे, 2 ना? जा घेऊन ये, दाखव जा। एका दगडीत 3 आंबे पाडले। 3 की 2 रे? 3। ये चल पटकन ये। किती पाडले दाखव। हा आंबा आहे की सीतांबा आहे? सीताफळ पण वाटतंय, काय नक्की झालंय, वेगळाच आकाराचा आहे तो। फणस बघ, काय चेक करतोय मानव? हात लावून समजतो। तो मानवनी सांगितल्याप्रमाणे हा फणस 2-3 दिवसात पिकणार आहे पक्का। इकडे बघ, इकडे बघून सांग, पक्का पिकल? मग येऊन काढून घेऊन जाशील वाटतं। मी घरी जातोय आणि इथे हा घर आहे मिलिंदचा, त्या घरामध्ये पूजा आहे, आमचा कुलदैवत तिथे आहे आणि या घराच्या मागे आता जेवणाचा कार्यक्रम चालू आहे, जेवण बनवत आहेत इथे। तुमचे पण काढतो व्हिडिओ। आमच्या घरात आहे आमचं कुलदैवत, इथे एवढंच आहे त्यांचं घर आहे आमच्या। माझा फोटो काढला ह्याच्यावरती, काढतो, आलो थांबा, फोटो काढतो दे तिच्या इकडे। हा व्हिडिओ काढला। आमचा नंगडा चालायला लागलाय, मोठा पराक्रम केले ना, आता चालतोय। हाडपिडी मोडले चांगला बाईक वरून। काय रे, कसा वाटतोय आता? जो डायलॉग बोलणार रे एकदा। हे सगळे वनगुले, थंडा वाटतोय आपले रवी वनगुले। हे स्टिंग दे दादा, स्टिंग दे। आता लिंबू राहिले, आमच्या दोघांनी आणले होते पोरांसाठी। आणि अरे यार, ह्याने मिक्स आणण्यासाठी, हे नको मला, हे नको। लिंबू आणले बघ, सगळ्यांना बोलो बाया। जरा वस्ती आणली ना, बस काय सुरू झाले सर्व सगळ्यांना सगळ्यांना चुकाच्या समोर माझा असा हात जोडून मानणार बाबा मला समोर। हर हर महादेव।
हा बसत आज सगळ्यांना एकत्र फोटो काढायचा बस इथं अगं बस मनाली बस तर मित्रांनो आमचं कार्यक्रम झालं, अभिषेक झाला सकाळी आणि जेवण वगैरे झालं. आता सत्यनारायणची पूजा आहे तर त्या पूजासाठी केळीची पानं तोडतोय आम्ही आणि संध्याकाळी हरिपाठ आणि भजन आहे तर ते सुद्धा आपण तुम्हाला दाखवू. आता जी तुम्ही पाहिलात आमची पूर्ण वनगुले फॅमिली, अरे कॅमेरा, पूर्ण आमची वनगुले फॅमिली आहे. मला वाटतं तरी पण कमीच आलेत, अर्धे लोक आले नाही, म्हणजे पूर्ण फॅमिली आली नाही, प्रत्येक घरातील थोडे थोडे आले होते, नाहीतर आमची फॅमिली खूप मोठी आहे. आणि आता आम्ही केळीची पानं घेऊन जातो, पूजेसाठी हवी आहेत. आता सत्यनारायणची पूजा आहे, पूजेला बसला आहे दादा वहिनी बसलेत दोघे. तर सन्या तोड चल केळीचे पानं. तुम्ही कामं करत नाही हो, तुम्हाला दाखवतो, तुम्ही कामं करत नाही. केळीचे पानं थोडा सध्या आमचा हात पोचत नाही ना, तोड नाही तर मारत बाबा ओरडतील. तोड लगेच. आमचे रवी वनगुले हे जेवण बनवत आहेत, कुक आहेत. महाराज पुढे आमचे आहेत मेन कुक. इकडे जेवण बनतोय. हा चला आता बघूया घरी काय चाललंय. सत्यनारायणची पूजा झालेली आहे. चांगली नवीन सँडल घेतली होती. ती काय बदलली सँडल? लाल कलरची माझी आहे, पिवळ्या कलरची दुसऱ्याची कोणाची आहे. तो एक जोड घालून गेला एक पायात. व्हिडिओ बरोबर केला असता, आता पकडला गेला असता, बरोबर का नाही?
लाव हे गाणी लाव. अरे गाणी लाव. हे नेट कडक ब्लॉग. नंगडेश्वर महाराज की जय. स्टँड पाहिजे काय? नको नको स्टँड नको. काय करू की ना प्रसन्न हिरवीर बी ठेवतात आणि कडक दगडी सारखी. चला नंतर लागलं तर सांग माझ्या भाऊ भाऊ लाव. ते बाबाला पाय पडचं उठ. ते बाबाला चिन्मय मयूर मनगुले आणि यांच्याकडून या हरिपाठ मंडळासाठी आणि 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळ आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद हरे तुकाराम 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 पुंडलिकावरदी हरे श्री ज्ञानदेव तुका पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज श्रीमान सद्गुरु पद्मनाभाचार्य स्वामी महाराज.